तुम्ही आपल्या कार्यालयामध्ये हो इथं जे आहे ते डबल डॉटेड लाईन हो हे सगळे रस्ते अच्छा हे सगळे म्हणजे ऑरेंजला कलर दिले 5 प्रकारचे 5 कलर हा शिवेला हा कलर दिला डबल डॉटेडला सिंगल डॉटेडला आणि तहसीलदारांच्या आदेशाचे जे आहेत ना ते हे 105 तुझा तो इथं अच्छा हा गट इथून बसतो असा इथं अच्छा हा गट बसतो असा इथं हे झालं रेकॉर्डचं. जर पाहिलं तर शेतकरी समृद्ध व्हावा, महाराष्ट्र समृद्ध व्हावा, आपला देश प्रगती व्हावी, देशाची शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, ह्या उद्देशाने राज्य सरकारने जे शासन निर्णय काढले ते एक ऐतिहासिक शासन निर्णय चांगले आहेत. पण जे अधिकारी खरंच उत्तम काम करतात त्यांच्या पाठीशी त्यांचं मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावं अशी अपेक्षा आहे. आज शिरूर तालुक्यामध्ये आपले बाळासाहेबजी मस्के तहसीलदार साहेब यांनी खूप असं उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपले उपाधीक्षक अमोलजी भोसले सर यांनी आज पाहिलं तर आज म्हणजे राज्यात एक शिरूर तालुका एक मॉडेल उभा या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये एक धामारी गाव जिल्हाधिकारी डुडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक साहेबांनी जे डुडी धामारी गाव जे निवडले त्या गावाचं जिओ टॅग मॅपिंग कशा पद्धतीने रस्ते नकाशावर घेतलेत ते पाहण्याजोगा आहे. आणि अशा प्रकारे राज्यामध्ये असं काम अनेक प्रत्येक गावात व्हायला हवं आणि ते काम करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन इतर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे. यासाठी विशिष्ट प्रकारचं वेळापत्रक प्रत्येक तालुक्यात गावात होणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी त्याचा एक कालावधी निश्चित केला जावा, वेळापत्रक निश्चित केलं जावं आणि हे जिल्हा पातळीवरून या प्रकारचे आदेश आल्यानंतर हे सोपं जाईल. कारण गावामधल्या लोकांना या प्रकारचे एक नॉलेज कशा प्रकारचे वहिवाटीचे रस्ते असतील, शिवरस्ते असतील, पानंद रस्ते असतील याचं मार्गदर्शन झाल्यानंतर जे काही तंटे आज आपण पाहतोय कार्यालयांमध्ये शेतकरी हेलपाटे मारतात त्यांना जर त्या प्रकारचं अधिकाऱ्यांकडून जर मार्गदर्शन जर मिळालं तर अत्यंत सोपं काम होणार आहे. आणि अधिकाऱ्यांना काम करताना या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल, त्यांना यंत्रसामुग्री असेल, ह्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे आपण मुख्यमंत्री असले यांच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडे आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण निधी संदर्भात मागणी केली होती. परंतु आता सुनीत्राताई वहिनी साहेब यांच्याकडे आपण आता जाणार आहोत का या संदर्भात एक निधी आपल्या प्रत्येक तालुक्याला मिळावा आणि या प्रकारचं जे संख्याबळ आहे मनुष्यबळ कंत्राटीमध्ये भरतीचं पण जिल्हाधिकाऱ्यांचे एक आदेश या ठिकाणी निघाले तर त्या पद्धतीने संख्याबळ अधिकाऱ्यांना मिळालं त्या वेळेमध्ये त्या कालावधीमध्ये जर मिळालं तर अत्यंत सोपं काम होईल. आणि एक शिरूरचं एक मॉडेल तयार झाल्यानंतर धामारी गावचा आदर्श आणि अनेक गावोगावचे जर रस्ते जर मिळाले तर देशासाठी आपला महाराष्ट्र एक आदर्श बनलेला असतील. अशा यासाठी आपण पुढे पाठपुरावा करणार आहोत. सर, शिवपाणन चळवळीचा जो यांनी मुद्दा मांडला की स्वतंत्र असा स्टाफ असावा ते शक्य आहे का आणि तुम्ही देऊ शकताल का शासनाला? स्वतंत्र स्टाफ देता नाही आला त्यामुळे तर आम्ही ते प्लॅनिंग केलं की मंडलनिहाय आम्ही 2 सर्व्हेर ची ऑर्डर काढून ठेवली. संबंधित मंडलाधिकारी आमचे सर्व्हेर कोऑर्डिनेट करतात आणि वेळ घेतात. गावकऱ्यांना नोटिसा पाठवून मग आम्ही मोजणी प्रक्रिया करतो. आता डेडिकेटेड एखादा दिवस किंवा एखादी तारीख जर नेमायची म्हटली तर त्याच्यामध्ये मोजणी जे काम आहे त्याला बाधा होईल. मग त्यासाठी एक पॉलिसी डिसिजन व्हायला पाहिजे की या पर्टिक्युलर दिवस हा शिवपाणन रस्त्यासाठी डेडिकेटेड ठेवावा किंवा कसं ते वरिष्ठ स्तरावर ते आपण चर्चा करून डिस्कस करू शकता काय होईल. सर, दादांचं म्हणणं असं होतं की दगडी नंबरे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. इंग्रजांच्या काळात होते, अजूनही काही ठिकाणी गेलेत. आत्ता करता येईल का ते काय त्याला? आता काय झाले, औद्योगिकरण झालं, शेतीचे तुकडे पडले, याच्यामध्ये चिरे काढले गेले शेतकऱ्यांच्याकडनं. काही प्रमाणात आपल्या शिरूर तालुक्यामध्ये चिऱ्यांचा अनुपलब्धीमुळे तक्रारी पण वाढतात. आता याच्यामध्ये कसं आहे की म्हणूनच शासनाने नवीन तंत्रज्ञान आणलं. जेव्हा कुठलाही गट किंवा कुठलाही रस्ता फिक्स केला जातो त्याचे GIS बेस कोऑर्डिनेट तयार होतात आणि ते परमनंट असतात. म्हणजे ऍज गुड ऍज व्हर्च्युअल दगडच आहे तो असं तुम्ही समजलं तरी चालेल. फक्त तो शेतात दिसत नाही परंतु आमच्याकडे तो कोऑर्डिनेट किंवा त्या संबंधित शेतकऱ्याकडे ते कोऑर्डिनेट परमनंटली प्रिझर्व्ह होतो. त्याच्यामुळं हे भविष्यासाठी अविरत प्रक्रिया आहे आणि ते परमनंटली वन्स फॉर ऑल होऊन जाणार आहे. दादा, एक मुद्दा आहे की कोऑर्डिनेट हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळत नाही, ते अदृश्य असतं. दृश्य काय तर ते इंग्रजांनी जे दगड नंबर रोवले तर ते दृश्य स्वरूपात असणं गरजेचं आहे. तुमची मागणी होती शासनाकडं की प्रत्येक गावामध्ये ह्या ज्या सर्व दगडी नंबरिंग किंवा नंबरिंग पाहिजे.
हा सगळ्यात महत्वाचं काय आहे का ज्या ठिकाणी रस्त्यांचे वाद चालतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना समजलं पाहिजे आपली हद्द कुठे आहे. आणि ती हद्द समजण्यासाठी त्या ठिकाणी दगडी नंबरे असावेत आणि याचं सर्वेक्षण तहसील तलाठ्यांच्या माध्यमातून त्याचा विशिष्ट कालावधी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी जो कोण त्या ठिकाणी तो दगडी नंबरे हटवेल त्याला शासनाने काहीतरी दंड त्या शेतकऱ्याला केला पाहिजे. कारण जेणेकरून हे रस्ता केसेसची जी प्रकरण भांडण तंटे होतात हे होणार नाही. आणि दगडी नंबरे असतील तर त्या ठिकाणी हद्द निश्चित झाले तर भविष्यामध्ये ते समृद्धीला सोपं जाईल. काही ठिकाणी आपल्याला निधी जरी देता नाही आला तरी शेतकरी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी त्या रस्त्याची डेव्हलपमेंट करू शकतात. तर शासनाने रस्ता मजबूतीकरणाच्या अगोदर ह्या दगडी नंबरे आणि हद्द निश्चित या महत्वाचे पॉईंट केले पाहिजेत. कोऑर्डिनेटर भूमी अभिलेखकडून होत आहे परंतु त्या ठिकाणी वास्तविक त्या ठिकाणी दगडी नंबरी लावले तर हा प्रश्न जो आहे कायमचा मिटून जाईल. म्हणजे लोकांना एक धास्ती भीती राहील आणि ते नंबर हटवणार नाही असं हा वाटतं. दगडी नंबरी हटवणार नाही याचा अर्थ शासनाने त्यांना शासकीय योजनांचा लाभच दिला नाही पाहिजे आणि तो जर दगडी नंबरी हटवला तर त्यांचा शासनाचा जो लाभ आहे तो त्यांना मिळणार नाही अशा या भीतीने त्या ठिकाणी पुन्हा त्या प्रकारचा वाद होणार नाही. आणि सातत्याने सर्वेक्षण जर त्या ठिकाणी झालं तर भविष्यामध्ये जी व्यवस्था जी आपल्याला शासकीय कामाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडता येईल.